आज प्रार्थना कोण कोण म्हणणार आहे? आयुष, दिशा, मागच्या आठवड्यात कोणी कोणी म्हटलं होतं? आणि हात खाली घ्यायचा. आयुष, सोहम आणि मी बोलली, हंसियाने बोलली होती. नाही मी नाही म्हटलं. सोहम नाही मी नाही म्हटले. मी नाही म्हटलं. हो म्हटलं हंसिया तूने. गोंधळ नको. प्रत्येकाला स्वतःच माहित आहे. ठीक आहे. चला आपण आता सुरू करूया. एक सेकंड ना, मी फक्त माझं पीपीटी शेअर करते. चला, आजचा आपण बालरंग सुरू करत आहोत. अजून एक नवीन धमाल अशी कविता घेऊन, धमाल असं बालगीत घेऊन, जे सगळ्यांना खूप आवडेल ही मला खात्री आहे. सगळ्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन ठेवले तर फार बरं होईल. आणि बोलताना हात वर करायचा आणि त्यानंतरच रिस्पॉन्स करायचं. ठीक आहे. त्यानंतरच तुम्ही उत्तर द्यायचं. गोंधळ घालायचा नाही. जर का लक्ष गेलं नाही माझं आणि इमर्जन्सी मध्ये बोलायचं असेल तर अनम्यूट करायचं आणि फक्त हाक मारायची. पूर्ण वाक्य बोलायला जायचं नाही, कारण की दोन वाक्य एकत्र झाली, मी बोलताना आणि तुम्ही बोलताना, तर कोणाचंच काही ऐकू येत नाही आणि गोंधळ होतो. ठीक आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. आपण एकदम शांत शिस्तीमध्ये एकदम छान असा आपला क्लास करू शकतो. चला आता सगळ्यांनी ताठ बसा. मागच्या आठवड्यात कोण कोण म्हणालं नव्हतं त्यांनी हात वर करा. आपण कविता हे प्रार्थना. त्रिशा, ठीक आहे. ओवी शिंदे, ठीक आहे. आणि हंसिया. त्रिशा पहिलं कडवं, ओवी दुसरं कडवं आणि हंसिया तिसरं कडवं. मी म्यूट करणार आहे. मला गोंधळ कुठलाही नको आहे. आपल्याला प्रत्येकाला माहित आहे कोणाला कुठलं कडवं म्हणायचं आहे. बाकीच्यांनी दुसऱ्यांनी कडवं म्हणायला उशीर केला तर सुद्धा आपण सुरू करायचा नाही, कारण की इथं झूमचा इश्यू आहे की एकाने तोंड बंद केल्याशिवाय, एकाचा आवाज बंद झाल्याशिवाय दुसऱ्याचा आवाज ऐकू येत नाही. ठीक आहे. त्यामुळे पेशन्स ठेवायचा आणि मग सुरू करायचं. ओके. आता आपण आपली कविता प्रार्थना सुरू करत आहोत. त्रिशा अनम्यूट कर. सगळ्यांनी पाठ बसा. हात नमस्कार मुद्रेमध्ये. मी स्टार्ट करू. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी मानसा समवागणे. धर्म जाती पात भाषा देश सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्ध देचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ओवी, भेवताली भोवताली ताटला अंधार दुःखाचा जरी. ओवी रिपीट. भोवताली ताटला अंधार धाटला टेक युअर टाइम. धार दुःखाचा जरी
दुःखाचा जरी सूर्य सत्याचा सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी उगवेल खाली खातली तोवरी तोवरी देई आम्हाला देई आम्हाला काजव्यांचे जागणे. काजवे काजवे म्हणजे क्लिंकिंग काजवेचे वागणे माणसाने माणसाची माणसाजम वागणे हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुची मागणे माणसाने माणसाची माणसाजम वागणे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुचे प्रार्थना. धन्यवाद. छान छान उत्तम अगदी. ओवी ओवी शिंदे घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. आपण इथे शिकण्यासाठी आलोय की नाही. मग आपल्याला येत नसलं की आपण हळूहळू म्हणायचं आणि बाकीच्यांनी एखाद्याला येत नसेल तर आपण थांबायचं पेशन्स दाखवायचा. आपल्या मित्रांना पण आलं पाहिजे. इट्स अ टीम वर्क टू मेक आवर क्लास बेस्ट. एव्हरीबडी हॅज टू परफॉर्म प्रॉपरली and they will do it. We need to keep the patience till others finish and your turn comes. Okay? ठीक आहे. आता आपण जाऊया आजच्या अजून एका सुंदर अशा कवितेकडे. सुंदर अशा बालगीताकडे. परत हे बालगीत आहे गदिमांचं. गदिमांचं पूर्ण नाव मला कोणी सांगेल. फक्त हात वर करायचा. पार्थ सांग. गजानन दिगंबर माडगुळकर. व्हेरी गुड. त्यांच्या अजून एक उपाधी आहे. त्यांचं अजून एक नाव आहे जे फेमस आहे. ते कोण मला सांगेल. अनघात्विका. गदिमा. बर. अजून एक नाव आहे. आणखीन कोण सांगू शकेल. बालकवी. त्यांना कोण गीत रामायणामध्ये त्यांना काय नाव मिळालेलं आहे. मागच्या आठवड्यात तुम्ही किती जणांनी मला सांगितलं होतं त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात म्हणून. 2-3 जण असं म्हणाले होते आणि आज कोणीच उत्तर देत नाही. बर. त्यांना दुसरी उपाधी आहे गीत रामायण त्यांनी लिहिलं. रामायणाला काव्यात्मक बनवलं म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी असंही म्हटलं जातं. त्यांची अजून एक आहे कविता आज आपण घेणार आहोत. त्याच्या अगोदर मला हे सांगा कोण कोण तुमच्या शाळेला मिस करतंय. मी मिस करते. अरे बापरे. अजून कोण कोण करतंय मिस. मी मिस करतोय. मी मिस करते. मिस करते तुमची शाळा. सगळी मुलं मिस करतात. मी मिस करते. रिअल. सगळे पालक सुद्धा शाळेला खूप खूप मिस करतात माहिती का. कारण की सगळे शाळेत गेली ना मुलं की शहाण्यासारखी वागतात. घरी असली की दंगा करतात खूप. हो की नाही. हो. आणि मग आई ओरडते बाबा ओरडतात. सगळेजण घरात असतात. लॉकडाऊन आहे आता आणि मग आणखीन दंगा होतो. बरोबर की नाही. बाहेर खेळायला जाता येत नाही. त्यामुळे आम्ही सगळेजण मिस करतो. पण ती शाळा जी आहे ना
हंसे हात खाली केला तरी चालेल. ती शाळा जी आहे ना ती शाळा आपण एक आहे ती फॉर्मल स्कूलिंग. ओके, जिथे आपण शाळेमध्ये युनिफॉर्म घालून जातो आणि आपण काही काही नवीन नवीन शिकत असतो. ठीक आहे, नवीन गोष्टी शिकतो, शाळेमध्ये लिहायला शिकतो, लिहून घेतो, टीचर्सशी बोलतो, नवीन नवीन मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो. आपला एक वेगळा ग्रुप असतो जिथे आपले आई वडील नसतात, आपली भावंड नसतात, सिबलिंग्स नसतात, पण आपण वेगळे आनंदी एका ठिकाणी खूप आनंदी असतो आई बाबा आणि आपल्या भावंडांशिवाय. ती असते आपली एक शाळा, ज्याच्यामध्ये असते ती फॉर्मल स्कूलिंग मध्ये, जिथे तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड अशा ठिकाणी शिकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अजून एका स्कूलिंग मध्ये असतो, पण हे कोणाच्या लक्षातच येत नाही. हे स्कूलिंग असतं ना, त्याच्यावर त्यांनी सुंदर एक कविता बनवली, एक छान असं बालगीत बनवलं, ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही लहानपणी ऐकलंही असेल, आताही ऐकलं असेल एखाद वेळेस, कधी काही, पण ती कविता आहे त्याच्याबद्दल आपण आज थोडासा त्याच्यावर उहापोह करणार आहोत. उहापोह म्हणजे चर्चा, चर्चा म्हणजे डिस्कशन. मी तुम्हाला काही नवीन शब्द सांगणार आहे, त्याचे शब्दांचे अर्थ तुम्ही पुढच्या आठवड्यात लक्षात ठेवून मला सांगायचे आहेत. ठीक आहे, थम्स अप, फक्त थम्सअप करायचं सगळ्यांनी. गुड, सुरू. तर अशी आपण एक नवीन अशी कविता, जिथे आपल्या शाळेचा उल्लेख आहे. शाळा म्हणजे फॉर्मल स्कूलिंग नाही, तर इनफॉर्मल स्कूलिंग, म्हणजे तुम्ही फॉर्मली शाळेत युनिफॉर्म वगैरे घालून जात नाही, पण तुम्ही तिथे काहीतरी नवीन शिकत असता. त्याला काय म्हणतात माहिती का? निसर्ग, नेचर. तुम्ही नेचर मध्ये जाता तेव्हा तुम्हाला नवीन नवीन काही काही गोष्टी मिळतात बघायला, शिकायला, नवीन अनुभवायला. म्हणजे एक्सपिरियन्स वेगळा असतो तुमचा तो. त्याच्यामध्ये तुम्हाला फुलपाखरू दिसतं, तिथे तुम्हाला पाऊस पडताना दिसतो, पाऊस अंगावर येतो आणि पाऊस अंगावर घेतल्याने तुम्हाला सर्दी होते आणि मग आई खूप चिडते, हो की नाही? हे सगळे आहे ना, हे आपलं आहे इन्फॉर्मल स्कूलिंग. आपल्या लक्षात आलं येतं खूप काही गोष्टी. त्यातला आज आपण त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. ही गदिमांनी केलेलं अजून एक बालगीत आहे जे आपण आज शिकणार आहोत. त्याचं नाव आहे बिनभिंतीची उघडी शाळा. ठीक आहे, बिनभिंतीची. आता अगोदर मी तुम्हाला हे कविता ऐकवते, म्हणजे काय म्हणतात त्याला, कवितेचा अर्थ सांगते आणि मग नंतर आपण ती पूर्ण म्हणूया. आणि प्रत्येकाने म्हणायची बर का. आणि कोणाला येत नसेल वाचता तर मी आहे वाचून दाखवायला, तुम्ही रिपीट करणार आहात. ठीक आहे. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. बिनभिंतीची म्हणजे बिन म्हणजे नसणे, भिंत म्हणजे वॉल, जिथे वॉल नसते म्हणजे भिंत नाहीये, अशी उघडी शाळा. उघडी म्हणजे ओपन स्कूलिंग. ओपन म्हणजे नेचर. लक्षात येत आहे? काही काही मी इंग्रजी शब्द वापरते की तुमच्या लक्षात येईल. उघडी म्हणजे ओपन, जिथे आजूबाजूला भिंत नाहीये, अशा ठिकाणी ती शाळा आपली भरते. इथे लाखो गुरु, लाखो इथले म्हणजे इकडे इकडचे, लाखो म्हणजे लॅक्स, आणि गुरु म्हणजे शिक्षक, म्हणजे टीचर्स. जे लोक आपल्याला शिकवतात, जे लोक आपल्याला शिकवतात ते सगळे आपले गुरु असतात, असं एक भावना आहे. आणि तेच त्यानुसार इथले सगळेजण गुरु असतात. झाडे, वेली, पशु, पाखरे. झाडे म्हणजे प्लांट्स, वेली म्हणजे क्रीपर्स, क्रीपर्स रिमेंबर. झाडे, वेली, पशु, पाखरे. पशु म्हणजे अॅनिमल्स. ओके, पशु, पाखरे म्हणजे बर्ड्स. गोष्टी करू म्हणजे या सगळ्यांशी आपण गप्पा मारूया. गोष्टी म्हणजे गप्पा मारूया. हा, एक मिनिट. भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. इथे एक शाळा आहे जिला भिंत नाहीये, बिलकुल नाहीये, आणि आजूबाजूला खूप सारे शिक्षक आहेत जिथे तुम्ही जाऊन बघू शकाल. असे जिथे बघाल तिथे तुम्हाला शिक्षक मिळतील, कारण की त्या गोष्टी ते लोक आपल्याला शिकवत असतात. आणि त्यामध्ये कोण कोण आहे तर झाडे आहेत म्हणजे ट्रीज आहेत, वेली म्हणजे वेगवेगळे क्रीपर्स, डिफरंट क्रीपर्स, डिफरंट ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स किंवा डॉमेस्टिक ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स, असे सगळेजण. आणि पाखरे म्हणजे डिफरंट टाईप ऑफ बर्ड्स.
हे सगळेजण तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारू शकता. याचा अर्थ गप्पा मारणं म्हणजे टॉक डिस्कशन करणं किंवा डिबेट करणं अशा प्रकारे नाही, तर त्यांच्याकडनं काहीतरी समजून घेणं, त्यांची लाईफस्टाईल समजून घेणं, त्यांच्यामध्ये होणारे बदल समजून घेणं. जसं क्रिसालिस असतं, त्या क्रिसालिस नंतर काय होतं तर बटरफ्लाय निर्माण होतं. मग क्रिसालिस किती दिवस फक्त क्रिसालिस मध्ये असतं बटरफ्लाय. हे सगळं आपण जे शिकतो ते गप्पा मारणं एक प्रकारे आहे. ते आपल्याला सांगत असतं की मी हे असा आहे आणि मी तसा आहे. ठीक आहे. मग झाड वाढताना आपल्याला सांगतं मी छोटासा रोपटा होतो, मग त्यानंतर मी थोडा छोटासा प्लांट झालो, नंतर मी हर्ब झालो, त्यानंतर मी बुश झालो आणि त्यानंतर मी प्लांट किंवा ट्री झालो. अशा प्रकारे आपण जे प्रकार बघितले 3rd स्टँडर्ड मध्ये वगैरे सायन्स मध्ये, हे सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रॅक्टिकली शिकतो, जे आपण शाळेमध्ये बुक मध्ये शिकलेलो असतो. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? तर यामध्ये म्हणजे त्यांनी अशा प्रकारे ही आपली शाळा आहे. मग ही शाळा कुठे आहे तर ती तुमच्या गार्डन मध्ये असू शकते, तुमच्या कॉम्प्लेक्स मध्ये असू शकते, कॅम्पस मध्ये असू शकते, किंवा तुम्ही गावाला जाता तर तुमच्या शेतामध्ये असू शकते, कुठेही असू शकते. तुम्ही फक्त शांत बसायचं आणि आजूबाजूला बघायचं. एखाद्या झाडाखाली बसा किंवा एखाद्या खुर्चीवर बसा आणि असं हाताची घडी घालून फोल्ड युअर हँड्स अँड लुक अराउंड. यू विल लर्न मेनी थिंग्स. दिस इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग. दिस इज व्हॉट द पोएट वॉन्ट्स टू टेल अस की तशा प्रकारची शाळा अस्तित्वात आहे, त्यात युनिफॉर्म नसतो. ठीक आहे. हलणं जरा कमी करणार का स्टुडंट? किती हलता तुम्ही? आता याच्या पुढे बघू बंगला या मुंग्यांचा. बंगला म्हणजे बंगलो, सगळ्यांना शब्द लक्षात येतो. बंगला म्हणजे मोठं घर. मुंग्या म्हणजे ऍंट्स. इफ यू हॅव सीन ऍंट्स, ऍंट्स हाऊस बघितलंय का कोणी? हात वर करा फक्त. हो मॅम, मी बघितलंय. हात वर करा फक्त. ओके. त्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी हे पिक्चर आहे. ठीक आहे. दिस इज द ऍंट हाऊस. यात ऍंट्स जातात आतमध्ये, त्यांच्या वस्तू स्टोअर करतात आणि ते त्या वस्तू ते वापरत असतात. वस्तू म्हणजे साखरेचा कण, गव्हाचा कण, तांदळाचा कण, आणखीन काही असेल तर खाऊ, ते खाली ठेवतात. ठीक आहे. आणि मग ते तिथे ते स्टोअर पण करतात आणि तिथे त्यांची राहण्याची जागाही असते. म्हणून त्याला आपला गीतकार, आपला कवी असं म्हणतो की बघू बंगला या मुंग्यांचा. सो इट इज कॉल्ड ॲज अ बंगलो. छोटासा असलं तर सुद्धा तो मुंग्यांचा स्वतःचा बंगला आहे, स्वतःचं मोठं घर आहे. ते आपल्यासाठी लहान असलं तरी सुद्धा. ठीक आहे. आणि सूर ऐकूया या भुंग्यांचा. सूर म्हणजे गाणं, रिदम, सिंगिंग बर्ड आपण ऐकतो की नाही. मक्रो, स्पॅरो, सिंगिंग बर्ड, असे वेगवेगळ्या पक्ष्यांचे स्वतःचे वेगळे आवाज असतात. तसाच गुंगा पण असतो, त्याच्यामध्ये तो हमिंग बी असा साऊंड असतो, हमिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये सूर ऐकूया या भुंग्यांचा. भुंगे म्हणजे हे काम हमिंग साऊंड निर्माण करणारे कीटक म्हणजे इन्सेक्ट. त्यांचा रिदम कसा आहे तोही तुम्ही ऐकू शकता. म्हणजे खूप ठिकाणी तुम्ही शांत बसलात, जर का तुम्ही कधी शेतात गेला असाल किंवा तुम्ही तुमच्या घरात सुद्धा आता बघू शकता, खिडकी उघडी ठेवा आणि पहाटे 5:30 ते 6:30च्या दरम्यान आजूबाजूला तुम्हाला पक्ष्यांचे खूप आवाज ऐकू येतील, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही फक्त उद्या करून बघा. जेव्हा माणसं उठतात त्यानंतर पक्षी आवाज बंद करतात, पण जेव्हा माणसं उठायची असतात त्याच्या अगोदर पक्ष्यांचा आवाज खूप सुंदर असतो. त्याला चिवचिवाट असं म्हणतात किंवा किलबिल म्हणतात पक्ष्यांची. हे मराठी 2 शब्द आहेत. तर तो जो ते जे आहे तो त्यांचा आवाज आहे, त्याला रिदम असतो एक. ठीक आहे. जसं मी बोलते त्याला मला रिदम आहे, जसं तुम्ही बोलताय त्याला रिदम आहे, त्याप्रमाणे त्या पक्ष्यांना, त्या फ्लाईजना, त्या बर्ड्सना सुद्धा स्वतःचे रिदम असतात, ते ऐकायचे आपण. जसं क्रो, त्याचा स्वतःचा आवाज वेगळा असतो, मग स्पॅरोचा आवाज वेगळा असतो. ते दिसायला सारखे असले तरी त्यांचा रंग जसा वेगळा असतो त्याप्रमाणे त्यांचा आवाजही वेगळा असतो. अशा प्रकारे तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकता. म्हणजे यू विल लर्न न्यू थिंग्स इन दिस स्कूल.
फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय, म्हणजे डिफरंट कलर्स ऑफ डिफरंट फ्लावर्स. फुलपाखरू म्हणजे बटरफ्लायचे डिफरंट बटरफ्लाय आणि त्याच्या आजूबाजूला असणारे फ्लावर्स यांचे सगळ्यांचे रंग हे आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणजे वेगवेगळे कलर्स यू कॅन सी आउट ऑफ दिस भिंतीची शाळा म्हणजे द ओपन स्कूल. कळतंय का? हात वर करा. येते का लक्षात? आणि प्लीज तुमचा व्हिडिओ ऑन ठेवा म्हणजे मला कळणार मला कळतंय का. पार्थ लक्षात येते का? मॅम येस गुड. बोला कोण बोलतोय? मॅम मी उभी बोलायले. मॅम तुम्हाला पहिले पॉइंट्स नाही समजवले होते कारण मला काही ऐकू येत नाही, तुझा आवाज नाही. मॅम मी थोडे लेट जॉईन झाले म्हणून का तुम्ही मला पहिले 2 पॉइंट्स सांगते. आपण करणार आहोत. आपण त्यानंतर बोलूया. एंड ऑफ द क्लास तुला लक्षात येईल की आपण काय बोलतोय ते. ठीक आहे? मला माहित आहे तू आत्ताच जॉईन झालीस. नो इश्यूज. ठीक आहे? तुझं नाव बदलता आलं तर बदल प्लीज, म्हणजे मला नाव हाक मारायला सोपं होतं. ठीक आहे? तर अशा प्रकारे आपल्या ओपन स्कूलिंग मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकतो. काय काय शिकलो आतापर्यंत? द हाऊ द अँट हाऊस लुक, what is the rhythm of the different flies and birds, and which are the different colors of the butterfly along with the flowers. If you see around, if you open your eyes, ears and nose also, you will get different flowers around. You will smell them, you will learn about them. Many things are there. जसं पारिजातकाचं झाड असतं, त्याचं झाड हलवल्यानंतर ती फुलं पडतात. सुंदर कलर असतो त्याचा, एकदम खूप छान असा प्रसन्न रंग असतो. तशाच प्रकारे गुलाबाचं फुल असतं, ते छोटंसं झाड असतं. पारिजातकाचं मोठं असतं, गुलाबाचं छोटंसं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या शिकतो त्या कुठे शिकतो? तर आपण निसर्गात शिकतो. आणि अशा प्रकारची शाळा आपल्याला अपेक्षित आहे त्या गीतकाराला, कवीला. मग त्यानंतर येतं पुढचा येतं सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा. सुगरण बांधी उलटा वाडा. सुगरण म्हणजे विविंग बर्ड. ठीक आहे? ही आहे विविंग बर्ड. हे तुम्ही कधी काळी तुमच्या गावाला वगैरे मी पाहिलं होतं. ऍक्च्युली नेस्ट माझी घरी होती लहानपणी, जे मी लहान. ऍक्च्युली आता ते काढलं गेलं. दिस इज, हे घर आहे ना, ती बर्ड आपल्या स्वतःच्या पिल्लासाठी, जसं आपण नेस्ट बघतो की नाही, चिमणीचं घरट, त्याप्रमाणेच हे हिचं घरट असतं. त्याला खोपा म्हणतात आणि तिचं नाव आहे सुगरण. तर तिचं घर आहे ते उलटा वाडा, म्हणजे ते वर लटकवलेलं असतं. ते चिमणीचे झाड कसं, चिमणीचं घरट कसं झाडावर बसलेलं असतं, खालून त्याला आधार असतो, इकडे वर लटकलेलं असतं फांदीला, आणि मग खाली तो हा जो आपला हा दिसतो आहे त्याच्यामध्ये बाळाला ती ठेवते तिच्या. ठीक आहे? बर्डला 1 मिनिट हंसी आहे. बर्डला इथे ठेवते आणि म्हणून त्याला उलटा वाडा म्हटलेला आहे. तिचं पण वाडा म्हणजे मोठं घर, ज्यासाठी ते मोठंच असतं, कारण की ते खूप मेहनतीने बांधते. जेव्हा तुम्ही मेहनतीने एखादी गोष्ट करताना तर त्याचं कौतुक खूप जास्त असतं. त्यामुळे ती त्या गोष्टीला खूप महत्व निर्माण होतं आणि त्याचं उदाहरण म्हणून आपल्या कवीने त्याला उलटा वाडा म्हटलेला आहे. उलटा का म्हटलंय? कारण की ते टॉप्सी टर्वी आहे. when you see the nest of a crow or nest of sparrow, it is on the plant, on the tree, on the branch. The branch is below and the nest is above. But in this weaving bird, the branch is up and she weaves it like this down, and it is coming it like down. That is why it is called as ulta vada. ठीक आहे? सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा. When you see different things around, you will see lot of new things in your life. Okay? मासोळी सम बिन पायांचे बेडकीचे लेकरू. मासोळी म्हणजे छोटासा मासा. स्मॉल फिश इज कॉल्ड ॲज मासोळी.
बिनपायांचे, मासोळी आणि बेडकी म्हणजे फ्रॉग. सो फ्रॉगचं छोटस पिल्लू जे असतं, त्याचं छोटस बाळ जे असतं ते त्या फिश प्रमाणे दिसतं. लार्वा लार्वा असतो ना, अं? लार्वा माहिती आहे सगळ्यांना, फिशचं पिल्लू किंवा फिशचं बिगिनिंग ऑफ द फिश आफ्टर हो. हॅचिंग फ्रॉम द एग. मराठीतून मला माहित नाही, पण इंग्लिशहून मी फर्स्ट स्टँडर्डला शिकली होती. ते मासोळी फिश सारखं असतं, तर जेव्हा बेडकाचं पिल्लू असतं ते थोडस फिश सारखं असतं दिसायला. टॅडपोल. हा, टॅडपोल. ठीक. करेक्ट. मॅम इंग्लिश मध्ये फ्रॉगच्या पिल्लांना टॅडपोल्स म्हणतात. हा, येस, बेडकीचं पिल्लू. करेक्ट. ह्याचं मासोळी, फिशचं पिल्लू. सो ते आपण नवीन इथं शिकतो, जे आपण शाळेमध्ये पण शिकतो. And when you have, there is really a good experience when you have an audio visual effect, or when you want to learn and then you learn better way. शाळेमध्ये तुम्हाला कंटाळा आलेला असला तरी तुम्हाला बसून शिकायला लागतं, पण आपल्या बिनभिंतीच्या शाळेमध्ये तसं नसतं. बिनभिंतीच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकायचं असतं तेव्हाच तुम्ही शिकू शकता. तिथे तुम्हाला कोणी शिका म्हणून येऊन सांगत नाही की तुम्ही करायलाच पाहिजे, तुम्ही कराच आता हे सगळं, तसं काही नसतं. त्यामुळे हा तुमचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. यू हॅव लॉट ऑफ एनर्जी, देन ओनली यू लर्न इट, देन ओनली यू सी इट, अदरवाइज यू डोंट लर्न. सो दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन की तुमचा स्वतःचा मूड खूप छान असेल तरच तुम्ही खूप छान छान गोष्टी शिकता, नवीन नवीन गोष्टी शिकता. त्यामुळे या शाळेला सर्वात जास्त महत्व आहे, कारण की तुम्ही ते स्वतः करून शिकलेले असतात आणि स्वतः केलेल्या गोष्टी असतात त्या खूप खूप आनंद देत असतात. त्यानंतर येतं पुढचं, कसा जोंधळा राणी रुजतो. जोंधळा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य. सगळ्यांनी बघितलं असेल, म्हणजे व्हॉट यू कॉल, ज्वारी किंवा गव्हाचं किंवा तांदळाचं जेव्हा ते निघालेलं असतं, जेव्हा त्याचा जो बंच असतो ना त्याला जोंधळा म्हणतात. विथ द कव्हरिंग, त्याला जोंधळा म्हणतो. तो कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये पिकतो हे तुम्ही शिकता त्याच्यामधून. उंदीर मामा कोठे निजतो. उंदीर मामा म्हणजे द माऊस, नॉट मिकी माऊस. छोटासा माऊस जो असतो ना आपला, तो घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतो आणि मग तुम्हाला तो खूप छान क्यूट क्यूट वाजत असतो. गणपती बाप्पा बरोबर असल्यानंतर तो असतो तो उंदीर मामा. तो कुठे झोपतो म्हणजे त्याच्यासाठी पण वेगळ्या प्रकारचं घर असतो. जसं रॅबिट स्लीप्स इन द बरो, लाईक दॅट माऊस ऑल्सो, रॅट ऑल्सो हॅज इट्स ओन हाऊस. ओके. सो त्याचं घर कसं असतं हे तुम्ही तिथे शिकता. त्याला म्हणतात बिनभिंतीची शाळा. त्यामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकत असता. खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. उंदीर मामा काय करत असतो, तुमच्या घरात येतो, तो तुम्हाला आवडणाऱ्याच गोष्टी उचलतो आणि तो उचलून घेऊन तो त्याच्या स्वतःच्या घरात घेऊन जातो आणि तिथे लपवून ठेवतो आणि त्याला भूक लागते तेव्हा तो ते खातो. अशा प्रकारे त्याचं आयुष्य चालू असतं. त्याला खबदाड म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जो खजिना म्हणजे ते त्याच्यासाठी खजिना काय आहे तर त्याला काही सायकल आपल्यासारखी किंवा पियानो किंवा आणखीन काही असं खायची इच्छा नसते. अशा काही इच्छा नसतात. त्याला काही इच्छा असते छान असं गोड अशी बर्फी, त्यानंतर चपातीचा छान छान तुकडा, परत पुरणपोळी, परत भाताची शीतं, अशा प्रकारातल्या त्याला अन्न खायला आवडतं. सो त्याच्यासाठी तेच एक मोठा खजिना असतो. दॅट इज अ ट्रेजर फॉर हिम. आणि ते आपण खाऊन संपूया असा एक भावना आहे. आपण खात नाही त्याच्याकडे नेलेलं त्याने लेप्टोस्पायरोसिस होईल सगळ्यांना जर का तसं काही केलं तर. पण आपल्या पोएटला, आपल्या कवीला असं म्हणायचं आहे की त्याच्याकडे जो खजिना आहे तो आपलाच आहे. म्हणजे त्या पोएटला आपल्याला असं सांगायचं आहे की तो जे खातोय ते आपण खातो, तेच तो खात असतो. ठीक आहे. म्हणजे हेही आपण नवीन शिकतो त्याच्याकडून. नंतर शेवटच्या कडव्यामध्ये येतो, भल्या सकाळी उन्हात न्हाऊन. म्हणजे when the sun is rising we can take a bath. ओके. म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा खूप छान छान थंड हवा असते, थंड पाणी असतं आणि तळ्यात किंवा नदीमध्ये तुम्ही आंघोळ करू शकता. उड्या मारायचे छान छान आणि मग त्याला स्विमिंग पण करू शकता. कड्या दुपारी पर्यात पोहू.
भल्या पहाटे सकाळी उन्हात उन्हात म्हणजे सकाळी थंड हवा असते, सूर्यकिरण जी असतात, सनराईज असतात, ते तेवढे स्कॉर्चिंग हीट वाले नसतात, ते एकदम माइल्ड हीट असतं, त्यामुळे खूप छान वाटतं तिथे त्या उन्हामध्ये राहायला. म्हणून त्या उन्हात मस्तपैकी आपण खेळू शकतो, आपण राहू शकतो, बसू शकतो, फिरू शकतो. असं त्याला उन्हात न्हाणं म्हटलेलं आहे. न्हाणं म्हणजे आंघोळ करणं, पण न्हाणं इथं तसा अर्थ होत नाही पाण्याने, इथे उन्हाने न्हाणं, म्हणजे त्याला सनबाथ म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये ते. ठीक आहे. कड्या दुपारी पर्यात पोहू. कड्या दुपारी म्हणजे भर दुपारी, म्हणजे 12 वाजता दुपारी 12 ते 2च्या दरम्यान महाराष्ट्रात खूप ऊन असतं, कारण की आपण पश्चिमेकडे आहोत, भारताच्या पश्चिमेकडे आहोत, आणि इंडियन स्टँडर्ड टायमिंग नुसार आपण 12 ते 2च्या दरम्यान आपल्याकडे सर्वात जास्त स्कॉचिंग हीट असतं. जो कडा दुपारी पर्यात पोहू. पर्यात म्हणजे जिथून शेताला पाणी सुरू होतं, म्हणजे नदीकडनं येणारं पाणी असेल किंवा विहिरीतून निघणारं पाणी असेल मशीननुसार, किंवा मोठेने पाणी काढलेलं असेल, त्या सगळ्यांनी काढलं तरी सुद्धा ते पाणी आहे ते पर्यात, म्हणजे ती जागा, आणि तिथून मग पूर्ण आपल्या शेताला ते पाणी पुरवलं जातं. तिथे तुम्ही आंघोळ करू शकता. आंघोळ म्हणजे तिथे तुम्ही पोहू शकता त्या पाण्यामध्ये, तिथून पाणी सुरू होतं शेतासाठी. परा हा शब्द त्यासाठीच आहे, बाकी कशासाठी नाही. शेतामध्ये सुरू होणारं पाणी, शेताच्या सुरुवातीला असणारं पाणी, जे नंतर शेतामध्ये जातं आणि आपल्या जमिनीला पुरवलं जातं, ज्यातून आपण धान्य पिकवतो, त्याला म्हणतात पर्यात पोहू. तर कधी करायचं आंघोळ, जेव्हा खूप स्कॉचिंग हीट असेल तेव्हा थंड पाण्याने आंघोळ करायची, किंवा त्या थंड पाण्यामध्ये स्विमिंग करायचं. अशा प्रकारे कवीला अपेक्षित आहे की ते तुम्ही शिकाल तिथं. मिळेल तेथून घेऊन विद्या, अखंड साठा करू. मिळेल तेथून घेऊन विद्या म्हणजे जिथे तुम्हाला शिकायला मिळेल, म्हणजे wherever you can learn new things, you should learn and you should store in your memory. अखंड साठा करू. अखंड म्हणजे, एक मिनिट हंसिया, एकच मिनिट. अखंड म्हणजे विदाउट एनी ब्रेक. साठा म्हणजे स्टोरिंग, आणि करू म्हणजे आपण करायचं आहे. म्हणजे आपण ते जे शिकणार आहोत नवीन गोष्टी, त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेमरीमध्ये आपण त्याला छानपैकी एक साठवून ठेवूया. We will store it completely, so we will enjoy it whenever we are not in that school also. ठीक आहे. यासाठी उदाहरण एक देते की तुम्ही एखादा छान असा एपिसोड बघितला मिकी माऊसचा वगैरे टीव्हीवर, आणि नंतर तुम्ही झोपताना वगैरे तुम्हाला ते आठवलं तर तुम्हाला हसू येते की नाही, आणि मग तुम्ही हसत राहता, आणि मग आई विचारते काय झालं, तर आम्हाला आठवतं, अरे आम्ही असं बघितलं होतं आणि आम्हाला ते आठवलं आणि म्हणून आम्हाला हसू येते. तर अशा प्रकारे ते का आठवलं तुम्हाला, बिकॉज यू स्टोर्ड दॅट इन मेमरी. The same way you are supposed to store everything what we are learning in this भिंतीची उघडी शाळा. You will store and then you will move on. This is what poet expects. I will compile everything in English again little, and then we will move on. Yes, Hansiya, बोला. मॅम मला आवाज नव्हता आलं, काय तुम्ही कड्या दुपारी ह्याचं मीनिंग परत सांगू शकता? कड्या दुपारी म्हणजे दुपारी उन्हामध्ये, भर उन्हामध्ये 12 ते 2च्या दरम्यानच्या उन्हामध्ये आपण त्याला कड्या दुपारी म्हणतात. म्हणजे भर दुपारी जेव्हा खूप ऊन असतं, एकदम टेम्परेचर हाय असतं आपल्या आजूबाजूला, तेव्हा तुम्ही परात पोहायचं, म्हणजे तिथे तुम्ही स्विमिंग करायचं, अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. आता कोणाला काही विचारायचं आहे का? एक मिनिट. नाही. ओवी मी सांगणार आहे परत, ओवी कुलकर्णी. ओके. सो अशी आहे आपली आजची कविता. हा, कोण बोलला? मॅम फक्त तुम्ही मला पहिली लाईन आणि दुसऱ्या लाईनची पहिली लाईन एवढंच एक्सप्लेन कर. अगं राणी, मी सगळंच एक्सप्लेन करणार आहे परत, आपण बोलणार आहोत परत कविता. ठीक आहे. ओके. भिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. म्हणजे जिथे शाळा आपली फॉर्मल स्कूलिंग असते, तिथे आपण एका रूम मध्ये बसत असतो, बरोबर.
तर त्या रूम मध्ये आपण शिकत असतो. एक टीचर येतात आणि आपल्याला काहीतरी शिकवतात, आपण लिहून घेतो, आपण लर्न करतो आणि मग आपली शाळा संपते. पण ही बिनभिंतीची शाळा आहे, जिथे ओपन स्कूलिंग आहे, तिथे बिलकुल आजूबाजूला काही वॉल्स वगैरे नाहीयेत. कुठे आहे ती जागा? ती निसर्गात आहे. मग ती कुठेही असू शकते. Then it can be in the farm, it can be in your house, it can be in your park or garden, it can be anywhere where you want to learn with your complete attention. This is what expected by this poet. Okay. मग त्यात कोण कोण आहे तर that there are different types of teachers. Like we have maths teacher, we have English teacher, we have some Hindi teacher, like that. We have different teacher in this type of school. Who are they? Trees, different types of trees, different types of creepers, different types of animals, and different types of birds. This is what the poet wants to tell us. In this school, you are learning many things, new things from new different teachers, and they are trees, creepers, animals, and birds. And then the poet wants to tell that what we are watching here, what are we learning? So he is giving examples. So one first example is ant house. Path Shantabas Bala. Ant house. ठीक आहे? हा, एक सांगायचं होतं. अँट हाऊस, आपण अँट हिल म्हणतो ना, त्याला मराठीमध्ये म्हणतात वारुळ, मुंग्यांचं वारुळ. Yes. ठीक आहे. हा, याला वारुळ म्हणतात. ठीक आहे? असं थोडस असं हिल सारखं पण असतं आणि हे असं पण असतं जमिनीत असलेलं. सो हे अँट हाऊस आहे. हे आपण एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी दिलेलं आहे. सूर ऐकूया या मुंग्यांचा. Means there are different birds, different insects. They create different sounds because of their lifestyle. So we can learn that rhythm in the nature in this school, which is not expected, which is not at all possible in our formal schooling. But this is possible only in your open schooling where you are learning of your own. मग त्याच्यामध्ये स्पॅरोचा खूप खूप छान छान आवाज, चिमणीची चिवचिवाट, मग कावळ्याचा वेगळा आवाज, मग सिंगिंग बर्डचा वेगळा आवाज, आणखी वेगळे पक्षी असतात त्यांचा वेगळा आवाज. वुड पेकरचा आवाज कसा असतो? वुड पेकर म्हणजे लाकडावर असं टक 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 बीकने करत असतो, आठवतंय? It has a long beak and it makes sound tuck 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 because it wants to cut the wood of the plant. So that type of word. So it is one example of gunga. But gunga means humming sound, humming bird sound. ठीक आहे? सो त्याचा फक्त सूर ऐकायचा, म्हणजे त्याचा रिदम ऐकायचा. तशाच प्रकारे वेगवेगळे रिदम प्रत्येक पक्षाचे आहेत, तेही तुम्ही शिकू शकता कुठेच आपल्या या शाळेमध्ये. फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. The butterfly is flying each and every flower with different colors, different smells, and different times. So what are we learning? We are learning different colors, different smells. So we are using our eyes, we are using our nose for this learning purpose. So this is what the poet wants to tell us. मग सुगरण म्हणजे weaving bird. The सुगरण is doing weaving bird. ही उलटा वाडा बांधते. उलटा म्हणजे वरून खाली. The nest is on the branch. The nest of the sparrow is on the branch or any other bird. But this weaving bird has the branch up and then it starts weaving down and then it is down, which you can see it here. It is above is a branch and here it is weaving and it is keeping its own काय म्हणतात त्याला, eggs and the babies here inside. And it's इंग्लिश मध्ये याला म्हणतात बया वीवर. yes, बया वीवर weaving bird म्हणतात. Yes, बया वीवर weaving bird असं म्हणतात. Yes, दोन नाव आहेत त्याला. Then पाण्यावरती चाले घोडा. You are learning something new in this, and every day and every time you are learning something very new. Like जेव्हा तुम्ही रोज सकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान उठाल
एक मिनिट गार्गी, एक मिनिट. जेव्हा तुम्ही 5:30 ते 6:30च्या दरम्यान उठाल सकाळी, तेव्हा तुम्ही सूर्य उगवताना वेगवेगळे कलर्स बघाल. तर एव्हरी डे यू विल फाइंड डिफरंट कलर्स इन ओनली सनरायझिंग and different place also. Every day it changes its time, it changes its place, it changes its colors also, and you will see different colors. These are the new things you will learn in the nature, which you don't learn in books. I'm not against of books, or the poet is also not against of learning books, but you can learn different things in nature also. That is what he wants to tell us. मासोळीसम बिनपायांचे बेडकीचे लेकरू means like fish, there is small frog. The small babies of the frog are looking like a fish because they don't have developed their legs till that time. So when there is a small frog, it looks like masoli means small fish. So that also you will learn in this nature. Then next is kasa zondala rani rujto. Zondala means the grains on the tree, not tree, on the crop. Okay, the आपले गहू, तांदूळ, rice, wheat or jawar, everything comes on the small crop. It's having a different shape and different color also, and it is covered which is with cover is called as जोंधळा. हा, मराठीत आपण त्याला कणीस पण म्हणतो. हा, ठीक आहे, ज्वारीचं कणीस वगैरे असं. हा, मक्याचं कणीस माहिती आहे सगळ्यांना, कॉर्न माहिती ना. तर तशाच याच्यामध्ये आपल्याला ज्वारी आणि गहू हे जेव्हा शेतामध्ये उगवतात किंवा येतात, तर ते अशा कणसाच्या स्वरूपात येतात. म्हणजे एका कणसाला 100 किंवा मे बी हजारो ज्वारीचे दाणे असतात. ठीक आहे. And then where we are learning where the rat and other things stay. म्हणजे त्यांचं घर कुठे असतं तेही तुम्ही शिकू शकता, बघू शकता. And you will learn about them. And then the rat takes the things from your house and keeps in his own house, stores for it to eat it. So that is called as khabdar. And he has its own treasure. Khajina manje treasure. It has its own treasure, only the food grains and food items, because it doesn't have piano, it doesn't have guitar, it doesn't have any other thing. It has only eatable things. So it is its treasure, and that it is stored in its own place, which is called as khabdar. And in Marathi, and ते आपण खाऊन संपूया असं म्हणतोय आपल्याला कवी. कारण की त्याला हे सांगायचं की जे आपण खातोय तेच प्राणी सुद्धा खात आहे. कुठला प्राणी खातोय तर रॅट. मासा नाही खातो आपण, जे खातो ते मासासाठी वेगळं लागतं, पण आपण जे खातो ते उंदीर मामा खातो सगळं. आपण जे पितो ते मांजर पण पिते. आपण जे खातो ते कुत्रा पण खातो, पण वाघ नाही खात. वाघाला वेगळं काहीतरी खायला लागतं. ठीक आहे, हे आपण कुठे शिकतो? निसर्गात पण शिकतो. पण त्यासाठी शाळेत शिकणं फार गरजेचं. नाही तर तुम्ही जाल आणि वाघाला पाणी आणि दूध पाजाल आणि वाघ म्हणेल नाही नाही मला नाही खायचं. वाघ म्हणजे माहितीये ना, टायगर. मला नाही खायचं, मला तुम्हाला संपायचं. मग काय करणार? त्यामुळे तुम्हाला ही शाळेत शिकावं लागेल अगोदर, मग बिनभिंतीच्या शाळेमध्ये जायचं. गॉट इट? सो ट्रेकिंग इज ऑल्सो बिनभिंतीची शाळा, वेर यू आर लर्निंग मेनी थिंग्स अबाउट द हिस्ट्री अँड जिओग्राफी. फोर्ट history, you are learning about beaches, you are learning about the atmosphere. I am giving you just examples what you are learning from where. Temples, you are learning about your culture. Your house, you are learning about your own family. Your functions, you are learning about our culture again. So everywhere you are learning, where you are not learning a formal, but you are informally, you are learning many things. That is what the poet wants to tell us. हे आपल्याला कवी सांगत आहे. मला माहिती तिला दाखवू नको.
हॅलो. इकडे मला माहिती पाच. ओके. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ means when you are getting up before sunrise. If you go and you get up immediately after sunrise, you will get a very mild cold breeze around, which will not harm you, which will not irritate you, how the scorching heat irritates. आणि त्याच्यामध्ये सनरायझेस येतात तेव्हा थोडंसं टेम्परेचर वाढलेलं असतं, but the breeze is very awesome, so you feel very nice in that temperature, where त्याला कोवळं ऊन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. means very immediately after sunrise there is a little of temperature increase on the earth, the place where we are standing. त्याला कोवळं ऊन म्हटलं जातं. तिथे सन मॅम आवाज गेला सविता व्हिडिओ तुझा. आणि आवाज ब्रेक आहे. मॅम डिस्कनेक्ट झाली. मॅम डिस्कनेक्ट झाली. ऐकत आहे का? हॅलो. हा येते हा हो मॅम. गड्या दुपारी पर्यात पोहू म्हणजे भल्या दुपारी महाराष्ट्रामध्ये किंवा वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया और वेस्टर्न साइड ऑफ इंडिया has a temperature, highest temperature from 12 o'clock in the noon till 2 o'clock, around that time. So that time when you want to stay away from the scorching heat, you can swim in the water. कुठलं पाणी मागितलंय? Which water we are saying? पर्यात. पर्यात हा शब्द फक्त शेतीमध्ये असतो. शेतीमध्ये जेव्हा पाणी आपल्याला लागतं शेतीसाठी, when we need the water for the farm, that time the place from where the water starts and it goes in the farm is called as paryat, and there you can swim. हा स्मिता मॅडम. ओरिजिनल जो शब्द आहे तो आहे पोहरा. ते पोहऱ्याला अपभ्रंश करून पर्रा लिहिलेलं आहे. हा ठीक आहे. पोहरा पण आहे. हो, पोहरा पण शब्द आहे. आणि काय गार्गी? तेव्हा विचारलं होतं सुगरण, मी हात रेस केला होता. सुगरण इज weaving bird. बयावीवर. Here. This is what? म्हणजे शेफ पण ना मॅम. It builds up its house like this in opposite direction. It's a branch here and it starts coming down and then it makes the house here. Okay? मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू. From wherever you can learn in this nature, in this school, बिनभिंतीची शाळा. We should learn and memorize it. We should keep and store it in our brain for longer time to maintain the relaxation, because whatever you are learning is when you want to learn in this school, then only you will learn it. Other places, when others want you to learn, you have to learn. But in the nature, when you feel like learning to the rhythm of the birds, learning something new which you can see the colors, sun rising, sun setting time, or something else you want to learn, which you need to learn, and when you have energy, then you will see it. You will use your eyes, you will use your nose, you will use your ears, and you will touch also. You will use your skin also. Got it? So this is what different things you learn. And I will say these are the 4 senses I spoke about. 5th sense is your tongue. You are tasting different new things. तुम्हाला अशी ज्वारी कशी लागते आणि ज्वारीचं जोंधळा खाल्ल्यावर कसं वाटतं, किंवा हुरडा म्हणतात त्याला, हुरडा सुद्धा असतं वेगळं, ते कसं लागतं. द टेस्ट ऑल्सो डिफर्स when you cook on the चुल्हा, म्हणजे ती चूल असते ना 3 दगडांची मांडलेली, गावाला असते ती, त्याच्यावरचं जेवण आणि गॅसवरचं जेवण ह्यात जो असतो फरक, तो तुम्ही शिकणार आहात. त्याची जी चव आहे तो बदल तुमच्या लक्षात येणार आहे. हा
हे सगळे 5 सेन्सेस तुम्ही वापरून तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता या बिनभिंतीच्या शाळेमध्ये. जी गोष्ट प्रॅक्टिकली आपण शिकत नाही आपल्या फॉर्मल शाळेमध्ये, हे सगळं प्रॅक्टिकली तुम्ही बिनभिंतीच्या शाळेमध्ये शिकता आणि तेच शिकत राहिलं पाहिजे प्रत्येकाने. मग त्यात तुम्ही आता काय म्हणणार, आम्ही लॉकडाऊन मध्ये आहोत, आम्ही काय करणार? सो लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय करणार आहात की तुम्ही तुमच्या अपार्टमेंट मध्ये खाली जाणार आणि तुमच्या इथे पार्क असेल किंवा छोटी छोटी झाडं असतील किंवा तुमच्या घरामध्ये पण तुमच्याकडे स्वतःचे असे वेगवेगळे प्लांट्स असतील छोटे छोटे, ते त्याचा अभ्यास करायला लागणार. मग त्याच्या आजूबाजूला तुमच्या बिल्डिंग मध्ये खिडकीमध्ये कोणता पक्षी येतोय का ते बघणार, त्याचा आवाज वेगळा आहे का. माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारचा पक्षी येतो रोज सकाळी 6-6:30 वाजता, तेव्हा सनराईज असतो. तो आहे ना फक्त येऊन माझ्या भिंतीवर टकटक करतो, बाकी काही करत नाही. एक 2-3 मिनिटं टकटक करतो निघून जातो. त्याचा आवाज एवढा स्ट्रॉंग असतो की तो एका रूम मधनं दुसऱ्या रूम मध्ये पण ऐकू येतो खिडकीतनं, पण एवढा जोरात तो मला माहित नाही का करत असतो. पण भिंतीवर तो तिकडे आमच्या इथे भिंतीवर आणि काचेवर तो टकटक करतो निघून जातो. सो दिस इज व्हॉट यू आर लर्निंग. सो वाय इट इज डुईंग, देन वाय हा प्रश्न येतो ना, तेव्हा तुम्ही स्वतः सायंटिफिक आन्सर शोधायला लागतात. अँड दिस इज व्हॉट एक्सपेक्टेड इन आवर लाईफ. सो यू लर्न ऑफ युअर ओन व्हेरी नेसली एव्हरीथिंग प्रॉपरली. हा तनिष्का बोला. मॅम रोज माझ्या बाल्कनी मध्ये पिजन येतात. अरे वा सगळीकडेच छान. आहे. पण एक कधी आहे कधी बरं मी का, पिजनवर रिसर्च झालंय की पिजनचं पूप चांगलं नसतं. इट कॅन कॉज लंग डिसीजेस. सो यू शुड कीप द पिजन अवे फ्रॉम यू. आता पावसाचा हे सीझन आहे ना, पाऊस येतो, तर कुठला पक्षी आपल्याला गाणं ऐकवतो? मगाशी मी 2-3 वेळा बोलले बरं का त्याच्याबद्दल. आता बघूया कोणी कोणी ऐकलं. पण बरं. आणि मोर मोराच्या झालं. आवाजाला काय म्हणतात बरं? हा, सोहम, महाराष्ट्रात आहेस तू, चल सांग. बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही कारण की सगळे बँगलोर मध्ये आहेत. मोराच्या आवाजाला काय म्हणतात? मियाव. मियाव? कोण म्हणाल? कोण आहे ते मियाव म्हणणार? मांजर आणि मोर मध्ये फरक आहे बेटा. पिकॉक. सोहम अनम्यूट. आईला विचार. नाही माहिती. बरं कोणाला माहिती का अजून इथे एखाद वेळेस चुकून माकून? मला आठवावं लागलं पण आठवलं. मला ओके. हो, गार्गीला माहिती. स्मिता बर्वे मॅडम. हा गार्गी सांग. आईला विचारून नाही सांगायचं बरं का, मला माहिती तुला किती माहिती असू शकते. बरं बोल सांग. आता ते आठवावं लागेल काय सांगितलं. मला असं वाटतं हा बोल बोल बोल. वाटतं तर वाटतं, त्यात काय एवढं, बोल की. ओके, की ठीक आहे. की वरूनच, क वरूनच आहे ते. केकारव म्हण. काय म्हणतात? केकारव. बरोबर. आणखी मला एक सांगायचं आहे, हा. मला ही कविता ऐकून वाटेल की आपण शाळेत जाणं जरूर नाहीये. तर तसं नाहीये. जेव्हा तुम्ही पिकनिकला जाता किंवा तुमच्या शाळेतून तुम्हाला कुठेतरी असं दाखवायला नेतात, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल हे बरं आहे, शाळेत नाही जायचं, मस्त फिरायला जाऊया रोज सकाळी, असं नाहीये त्याचा अर्थ. ते कवी सांगतायत की तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जाता तेव्हा तेव्हा नीट आजूबाजूला बघा काय होतंय, फुलपाखरू कसं उडतंय, ते कसं रंगीबेरंगी आहे, असं सांगायचंय कवीला. कळलं? शाळेत तर जायचंच आहे रोज, ते नाही चुकवायचं. पण शाळेत कसं तुमचे प्रयोग घेतात की नाही, प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल घेतात की नाही, करून दाखवतात तुम्हाला, तसं हे निसर्गात जाऊन करायचं प्रॅक्टिकल आहे. कळलं? त्याची थोडीफार थेअरी जी आहे ती शाळेत पण शिकल्या जाते. शाळेमध्ये तेच कशी म्हणाले ना, उदाहरण तेच दिलं मी की तुम्ही अगोदर शाळेमध्ये शिकणं गरजेचं आहे. काय होईल नाही तर तुम्ही म्हणाल वाघ आणि कुत्रा दोघं पण दूध पितात का खातात, आपण त्याला पण तसंच देऊया, तसं नाही चालणार. वाघाचं खाणं वेगळं हे आपल्याला माहित होतं, ते शाळेमध्ये होतं. त्यामुळे थिअरी पार्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही काही हे शिकू शकत नाही, परत प्रॅक्टिकल शिकू शकत नाही. आणि जर का टेकडीवर तुम्हाला ट्रेकिंगला जायचं असेल
तरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की किती वर किलोमीटर चालायचंय. ते तुम्हाला फक्त शाळेमध्ये शिकवलं जाऊ शकतं बरं का. नाहीतर मज्जा येईल, तुम्ही कळसुबाई शिखर चढायला आणि अर्ध्यातच खाली याल. आपल्याकडे कोणतरी कळसुबाई कोण आहे बरं ते? एक मुलगी आहे आपल्या ग्रुपमध्ये, आज नाहीये वाटतं ती. कळसुबाई शिखर पण चढलेली आहे. कोण आहे बरं ती? ट्रेकिंग कोणी केलंय बरं? मी केलंय ना. वा वा वा, खूप छान. एका वेळेस एकाने, गोंधळ नाही. हात वर करा, मला सगळेजण दिसतात. हा, ओवी कुलकर्णी बोल. मॅम मी नाही केलं ट्रेकिंग, पण माझ्या पप्पांनी केले ट्रेकिंग त्यांच्या मग तू पण मित्रांसोबत. करायचं. आता पुढच्या वेळेस तू पण जा. लॉकडाऊन उघडू देत, लगेच कोरोना गेला की लगेच सुरू. ओके. हा, गार्गी बोला. मॅम मी एका माउंटेन वर ट्रॅकिंग केलेलं आहे. ट्रॅकिंग की ट्रेकिंग? ट्रेकिंग कुठल्या माउंटनवर? माहित नाही मला. सिंहगडवर? तू सिंहगडला गेली होतीस? मला माहिती. मी सिंहगडला गेलेली होती माझ्या मामा सोबत, आणि मी ट्रॅकिंग पण केलेलं. मी माझ्या आईला विचारते कुठे केले. बरं, आणखी हा, श्रेयस, प्रियांश बोला. मॅम आम्ही तुरळी माउंटेन वर गेलो होतो. अरे वा, छान छान छान. अजून कोण? सोहम. आपल्या अपार्टमेंट मध्ये सगळं गडवर गेलतो. कुठे सोहम? तिकोनागड अच्छा अच्छा, बरं आणि बरं. सिंहगड. आणि सिंहगड जवळच आहे आपल्याला, तसं काही लांब नाही आहे, हो की नाही? बरं, आणखीन? ओवी शिंदे, तुम्ही गेलात की नाही पन्हाळ्यावर? मॅम नाही. आ? मॅम नाही. मॅम पन्हाळ्यावर जायला पाहिजे की लगेच. आपण लॉकडाऊन उघडून देत महाराष्ट्रात, लगेच पन्हाळ्यावर जाऊया म्हणून. काय तर कोल्हापूरात असल्यानंतर असायला पाहिजे, जायला पाहिजे. मॅम मी बंडीपूर नॅशनल पार्क विजिट केले होते जेव्हा उटीला जाताना. वा वा, सुंदर सुंदर सुंदर, छान छान. मी कला संस्कृतीमध्ये ट्रेकिंगची जागा होती, तिथे मी 8 वर्षाची होती जेव्हा मी ट्रेकिंग केली होती. अच्छा अच्छा. आणि आता तू 80 वर्षाची आहेस का? आता मी 11 वर्षाची बरं झाली. बरं, नाही मी मस्करी केली. माझा बर्थडे आला होता. अरे वा, छान छान. मी मस्करी केली होती बरं का. मॅम काही हरकत नाही. मी खूप गड बघितलेत, पण मला नावच आठवत नाही. मी गड बघितलाय, सिंहगड. तो खूप मस्त मोठा गड आहे. तिथे बालरंग टिळकचं पण टिळक महाराजांचं पण घर होतं. मॅम ते बालरंग नाही, बाल गंगाधर. बाल गंगाधर टिळकचं पण घर होतं तिथे. गार्गी ताई, हेच असतं. गार्गी, तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे, जरासं पॉज घ्यायचं आणि मग बोलायचं. काय झालं? पॉज, शो अप युअर पेशन्स अँड देन टॉक, देन दिस वोंट हॅपन. माझ्या लक्षात पण आलं नाही की तू बालरंग, मी विचारलं ते बालरंगाचा अर्थ काय, तर मॅडम म्हणाल्या म्हणून मला कळलं तरी की ते बालगंगाधर टिळक म्हणतेस तू. बालरंग आपल्या वर्गाचं नाव आहे. नाही, पण ही का बोलली तेच मला कळलं नाही पहिल्यांदा. काय स्लिप ऑफ टंग. So take a pause, Gargi. You are very sharp, very intelligent girl. Good. मराठीत बोलताना थोडा विचार करून बोलावंच लागणार आहे, पण विचार नाही, करायचा पण शब्द ती कोणते बेसिकली थोडी इम्पेशंट, थोडस जास्त नाही, एवढं. बरं. येस, आणखीन कोणाला काय बोलायचंय? ह्या पार्थ बोला. मी एक गड चढला, मला माहिती नाही त्याचं नाव, कारण मी 3 वर्षाचाच होता. आणि त्या ऑन द पीक ना एक टेम्पल होता. आय फॉरगॉट इट्स नेम बिकॉज आय वाज सो स्मॉल. अच्छा. जनरली प्रत्येक गडावर तुम्ही जाताना तिथे टेम्पल असतंच. ते कुलदेवतेचं असतं त्या जागेचं. जनरली मंदिर असतंच. आणि आपल्या देशामध्ये मंदिरही जास्त करून उंचावरच बांधलेली आहेत. आणि माझ्या त्याच्या मागे एक गोष्ट आहे की मंदिर ही अशी जागा आहे जिथून त्या गावाचं परीक्षण करता येईल, निरीक्षण ठेवता येईल. एखादा प्राण्यांचं संकट किंवा शत्रूचं संकट आलं तर ते तुम्हाला तिथनं लक्षात येऊ शकतं. अशा ठिकाणी
ही सेफ जागा म्हणून त्या जागेला म्हणजे तिथे मंदिर बांधलेलं असतं जनरली. म्हणून ते मंदिर प्रत्येक गडावर असतं आणि अशी एक जागा असते की जी खूप उंचावर असते तिथे स्पेशली. आणि मग ती तिथून आपण परीक्षण करू शकतो की कोण आपल्याकडे येतोय. तो एनिमी माणूस असेल एनिमी किंवा प्राणी असतील, कोणीही असेल तरी सुद्धा तो दिसू शकेल अशा ठिकाणी. ठीक आहे. आणि ते दिसल्यावर एस्केप व्हायला पण आम्ही तिकडे वर चढू शकतो. हो हो हो, ते तर सगळे प्रिकॉशन्स तिथे असतात आपोआपच, पण ते दिसण्यासाठी म्हणून मंदिर वर असतो. ठीक आहे. अजून मी कोणालाही जळगावला बोलायचं नोव्हेंबरला हा? मी जळगावला नोव्हेंबरला ह्याने मागच्या वर्षीच नोव्हेंबरला मी गेली होती जळगावला. तिकडे मी लेक रिव्हर कडे गेली. तिकडे एक हिल व्यू होतं, म्हणजे मला असं मोठं वाटायचं चढताना, पण तिकडे एक मंदिर बी होतं. मंदिर मी ही माझ्या होतं. पप्पांशी गेली होती. मंदिर पण होतं, मंदिर ही होतं. हो. ठीक आहे. मंदिर बी नाही. आणि आपल्या देशामध्ये ना भाषेबद्दल खूप छान अशी गोष्ट आहे की आपल्याकडे बोलीभाषा फार वेगळी असते खूपदा, आणि ती भाषा आपली स्वतःची ओळख असते, ती कधीच सोडायची नाही. म्हणजे सातारी माणसाने सातारी भाषेत बोलायला पाहिजे, विदर्भातल्या माणसाने विदर्भी भाषेतच बोलायला पाहिजे. आणि इथे मी तुम्हाला करेक्ट करते, खूपदा ते फक्त व्याकरण शुद्ध भाषा आहे म्हणून त्यात तुमची चूक आहे असं नाही होत बरं का. हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा. येस हान्सिया बोला. मॅम, आताच लॉकडाऊनच्या अगोदर मी कुठेतरी ट्रॅकिंग करायला गेले होते आणि मला ते माउंटेनचं नाव माहित नाही, ते पण ते टोक्यावरती एक खूप मोठं मंदिर होतं. डोक्यावरती मॅम. टोकावरती. अच्छा, वरच्या टोकावर. मी ऐकलं डोक्यावरती, म्हटलं डोक्यावरती कसं. बरं, हे जे आपण ट्रेकिंग शब्द वापरतो आहे त्याला मराठीत काय म्हणतात? हा, मी पण आता तोच प्रश्न विचारणार होते, मी तिच्यासाठी थांबले होते. ती ट्रेकिंग नाही बोलली, परत ती पण ट्रॅकिंग बोलली. काय म्हणतात त्याला विचार मराठीमध्ये करा. सांगा बघू. कोणाला येतंय का? सोहम कुठे गेला? हा, सोहमवर जास्त हे आहे, महाराष्ट्रात राहिला म्हणून त्याला सगळंच मराठी येतं. मला पण नाही माहित. तुला पण नाही? बरं, अजून कोणी? विचार करा. विचारा घरामध्ये. म्यूट आहात तुम्ही. आयुष. येस पार्थ, बोलायचंय का? हात रेज केलाय तो खाली नाही केला. मी बोलू? हो. कर्नाटकामध्ये मोठ्याने बोल, आम्हाला ऐकू येत नाहीये. मी ट्रेकिंगला गेला होता इथे कर्नाटकामध्ये एक हिल आहे, त्याचं नाव आहे मंदारगिरी. छान. थँक्यू. सगळीच मुलं खूप छान छान अशी ट्रेकिंगला जाऊन आलीत. अगदी सुरेख. आपण एक कामच करूया ना, पुढच्या वर्गामध्ये सगळ्यांनी स्वतःचे ट्रेकिंगचा अनुभव मराठीमध्ये सांगायचे. आणि ज्यांना मराठी बिलकुल कम्फर्टेबल नाहीये, बिलकुल, ठीक आहे, त्यांनी घाबरायचं नाही, त्यांनी इंग्रजीमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स सांगायचा. पुढच्या आठवड्यामध्ये ट्रेकिंग, गिर्यारोहण. ठीक आहे, मराठी शब्द आहे त्याला गिर्यारोहण. सगळ्यांनी तयार व्हायचं. तुम्ही कुठे कुठे जाऊन आलायत त्याचं नाव, तुम्ही कधी गेलात तो, म्हणजे वर्षातला कुठला महिना खूप मॅटर करतो तो, त्याबद्दल आपण बोलूया. गिर्यारोहण. गिरी म्हणजे डोंगर आणि आरोहण म्हणजे चढणे, आणि गिरी आरोहण म्हणजे गिर्यारोहण असा शब्द आहे ट्रेकिंग. ठीक आहे. तर आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला होमवर्क मिळालेला आहे. कोणीही घाबरायचं नाही. इंग्रजीत सांगितलं तरीही चालेल आणि मराठीत सांगायचा प्रयत्न केला तरीही चालेल, पण तुम्ही बोलायचं सगळ्यांनी. कुठे कुठे गेला असाल ते
आणि जर का तुम्ही गिरी आरोहण केलं नसेल आतापर्यंत तर तुम्ही कुठल्या मंदिरात गेला असाल ते सांगायचं. ठीक आहे. ओवी शिंदे थम्स अप सगळेजण. हंसिया, तनिष्का, सोहम, पार्थ, अद्योत, ओवी कुलकर्णी, त्रिशा, आयुष, गार्गी, प्रिया, श्रेयस, प्रियल, सगळेजण. मजा आहे. तर पुढच्या आठवड्याचं आपल्याला काम आहे छानपैकी. आम्ही पण सांगू आमचा अनुभव. स्मिता मॅडम, स्मिता स्क्वेअर असं म्हणायला पाहिजे आता. चालेल. स्मिता बी आणि स्मिता डी. स्मिता बी आणि स्मिता डी, ते पण बी आणि डी सारखं सारखंच होतं. बरं. नाही जे काय असेल ते आम्ही पण आमचे अनुभव सांगू. एखाद वेळेस आम्ही सुरुवात करू किंवा आम्ही शेवट करू, पण प्रत्येक मुलांनी स्वतः बोलायचं आहे. ठीक आहे. तुम्ही इंग्रजीत बोला, मराठीत बोला, वाईट वाटून घ्यायचं नाही. मराठी शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी फक्त बोलायचं आणि मग आपण हळूहळू बोलायला लागू. आता बंद करूया. हो हो. भेटूया पुढच्या शनिवारी. लास्ट आपण बोलायला शिकल्यानंतर आपण खूप काही छान छान गोष्टी करू शकू. मी वाट बघते सगळ्यांनी एकदम छानपैकी बोलायला. मग आपण सुरुवात करणार आहोत. मस्त मज्जा. ठीक आहे. चला मग आज आपण हा क्लास इथेच थांबूया. हो मॅम. आपण बोलूया शुभरात्री. पुढच्या आठवड्यात पुढच्या शनिवारी. बाय सुमिता.